नमस्कार. रोखठोकला स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच वर्षी 1 जुलैला देशाच्या राजधानी डिजिटल इंडियाची घोषणा केली आणि संपूर्ण देशामध्ये डिजिटल इंडिया हा क्रांतीचा नवा राहरा बनला. आता भारताला डिजिटल इंडियाची स्वप्न पडतायत खरी, पण अजून इथं सिलिकॉन व्हॅली सारखी संस्कृती रुजायला किती वर्ष वाट पाहावी लागणार आहे, हा खरा सवाल आहे. खरं तर सिलिकॉन व्हॅली म्हणजे काही भूभाग नाही, ती आहे एक मानसिक अवस्था. मी काल सांगितल्याप्रमाणे तो एक जगण्याचा दृष्टिकोन, उद्योजकता, साहसी वृत्ती, संकटांवर स्वार होत प्रवाहाविरुद्ध पोहण्याची ताकद, या सगळ्याचं आजच्या डिजिटल युगातलं प्रतीक म्हणजे सिलिकॉन व्हॅली. विशेष म्हणजे या सिलिकॉन व्हॅलीतले भारतीय हे सगळे गुण दाखवत आहेत. मग सवाल आहे, भारतात त्यांचे हे गुण का चमकत नाहीत? भारतात अजूनही फेसबुक, गुगल सारख्या कंपन्या का बरं उभ्या राहत नाहीत? तिथली कार्यसंस्कृती, गतिमानता, सामूहिक नेतृत्व भारतात कधी येणार? उद्योगस्नेही देशांची एक क्रमवारी जागतिक बँक तयार करत असते, त्यात भारत आता 142व्या स्थानावर आहे. ही क्रमवारी आपण कधी सुधारणार आहोत? कार्यक्षमता आणि पारदर्शक कारभार ही आमची वैशिष्ट्य कधी होणार? डिजिटल इंडिया म्हणजे नेमका आहे तरी काय, हे सगळं समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. रोजच्या राजकीय हाणामाऱ्या चर्चा करण्याऐवजी आज आम्ही मुद्दामून डिजिटल इंडिया म्हणजे नेमकं काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण हा विषय तुमच्या आमच्या वर्तमानाचा आणि भविष्याचा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई देखील काही काळ या चर्चेत सहभागी होणार आहेत. डिजिटल इंडिया म्हणजे नेमकं आहे तरी काय, डिजिटल इंडियासाठी आपण तयार आहोत का, आणि डिजिटल इंडियाची नेमकी आव्हानं काय आहेत? डिजिटल इंडिया प्रत्यक्षात येण्यासाठी भारताला नेमके काय बदल करावे लागतील, या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. डिजिटल जगाची उद्योजकता. डिजिटल जगाची उद्योजकता. आज हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रामुख्यानं 2 पिढ्या माझ्यासमोर आहेत. म्हणजे एक स्वातंत्र्याच्या नंतर जागतिकीकरणाच्या आधी जन्माला आलेली पिढी, जी आज पालकाच्या भूमिकेत आहे, म्हणजे साधारणतः माझ्या वयाची माणसं. तर जागतिकीकरणानंतर जन्माला आलेली दुसरी तरुण पिढी, ती देखील माझ्यासमोर आहे. याच तरुण पिढीतून उद्याचे नेते, उद्योजक, ग्राहक, संशोधक तयार होणार आहेत. या सगळ्यांसाठी डिजिटल इंडिया म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगणारी ही एक छोटीशी क्लिप पहा. तुम्हाला हे माहित आहे का, जर तुम्ही 10 लाखातले एक चीनी नागरिक असाल तर तुमच्यासारखे आणखीन 1300 लोक असतील. लवकरच चीन हा सर्वात जास्त इंग्रजी बोलणाऱ्यांचा देश असणार आहे. सर्वाधिक बुद्ध्यांक असलेल्यांपैकी 25% भारतीय असतील आणि ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त असेल. भारतातल्या उच्च शिक्षितांची संख्या अमेरिकन मुलांपेक्षा जास्त असेल. तुम्हाला हे माहित आहे का? 2010 मधले टॉप 10 जॉब्स 2004 मध्ये अस्तित्वातही नव्हते. विद्यार्थ्यांची अशी पिढी आपण घडवतोय जी सध्या अस्तित्वात नसलेले जॉब करणार आहे. अशी टेक्नॉलॉजी वापरणार आहोत जिचा अजून शोधही लागलेला नाही. अशा प्रश्नांची उत्तर आपण शोधतोय, जे प्रश्न काय तेच आम्हाला माहिती नाही. अमेरिकन सर्व्हेनुसार सध्याचे विद्यार्थी आयुष्यात 10 ते 14 नोकऱ्या करतील. 38 वर्षापर्यंत त्यांनी एवढ्या नोकऱ्या केल्या देखील असतील. 4 पैकी 1 जण जेमतेम वर्षभर एखाद्या ठिकाणी टिकेल आणि 2पैकी 1 जण 5 वर्षापेक्षा कमी काळ तिथे असेल. तुम्हाला हे माहित आहे का, अमेरिकेत गेल्या वर्षी लग्न झालेल्या 8 जोडप्यांपैकी एका जोडप्याचं ऑनलाईन जुळलं होतं. फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या महिन्याला 84 कोटी 50 लाख एवढी आहे. 70हून अधिक भाषांमध्ये आज फेसबुक उपलब्ध आहे. फेसबुक हा जर देश असता तर चीन आणि भारतानंतर 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला असता. दर दिवशी 5 कोटी ट्विट आज केले जातात, म्हणजे सेकंदाला 600 ट्विट्स. तुम्हाला हे माहित आहे का, आपण सतत बदलत राहणाऱ्या काळात राहतोय. गुगलवर महिन्याला 3100 कोटी सर्च केले जातात. 2006 मध्ये ही संख्या 27 कोटी एवढी होती. BG म्हणजे बिफोर गुगल हे प्रश्न कुणाला विचारले जायचे? पहिला टेक्स्ट मेसेज डिसेंबर 1992 मध्ये पाठवण्यात आला होता आणि आज पृथ्वीच्या लोकसंख्ये एवढे टेक्स्ट मेसेज दिवसाला पाठवले जात आहेत. 5 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचायला पूर्वी वर्षानुवर्ष लागायची. रेडिओला 38 वर्ष, टीव्हीला 13 वर्ष, इंटरनेटला 4 वर्ष, आयपॉडला 3 वर्ष
आणि फेसबुक फक्त 2 वर्ष. 1984 मध्ये इंटरनेट उपकरणांची संख्या 1000 होती. 1992 मध्ये ती संख्या 10 लाखावर गेली. तर 2008 मध्ये चक्क 100 कोटी. इंग्रजी भाषेत आज मितीला 5,40,000 शब्द आहेत. म्हणजे शेक्सपियरच्या काळातल्या शब्दांपेक्षा ही संख्या 5 पट आहे. 18व्या शतकात अख्ख्या आयुष्यात जेवढी माहिती मिळायची तेवढी न्यूयॉर्क टाइम्स दर आठवड्याला आज देत आहे. यंदाच्या वर्षी 4 एक्झाबाईट एवढी माहिती उपलब्ध होईल. गेल्या 5000 वर्षातल्या माहितीपेक्षा ती जास्त आहे. नवी टेक्निकल माहिती दर 2 वर्षांनी दुपटीनं वाढते. म्हणजे 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षी शिकलेली निम्मी माहिती 3ऱ्या वर्षी आउटडेटेड ठरते. 2011 मध्ये डिजिटल संगीताच्या विक्रीनं दुकानातल्या विक्रीला मागे टाकलं. ऍपलच्या एकूण उत्पन्नापैकी 72% उत्पन्न केवळ आयफोन आणि आयपॅड मधून मिळतंय. आणि काही वर्षापूर्वी ही प्रोडक्ट्स बाजारात देखील आलेली नव्हती. तुम्हाला माहित आहे का, ही क्लिप तुम्ही पाहत असताना अमेरिकेत 67 मुलं जन्माला आली, चीनमध्ये 274 मुलं, तर भारतात 395 मुलं जन्माला आलेली असतील. 6,94,000 गाणी बेकायदा डाउनलोड झालेली असतील. मग या सगळ्याचा अर्थ काय? प्रेक्षको, डिजिटल युग म्हणजे काय हे माहीत नसणारा एक प्रचंड मोठा वर्ग देखील माझ्यासमोर आहे. त्यांच्या करता म्हणून ही क्लिप खास विशेषत्वानं आम्ही दाखवली आणि त्याच्यावरच चर्चा करण्यासाठी आपण आज 4 मान्यवरांना आमंत्रित केले. आपल्याबरोबर आहे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई. स्वागत करूया सुभाष देसाई यांचं. आपल्याबरोबर आहेत अच्युत गोडबोले, ज्येष्ठ लेखक, IT तज्ज्ञ अच्युत गोडबोले आपल्याबरोबर आहेत. अच्युतजी, आपलं स्वागत. कॉर्पोरेट लॉयर आणि भविष्याचा वेध घेण्याची नजर असणारे नितीन पोद्दार आपल्याबरोबर आहेत. नितीन पोद्दारजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि सचिन टेके, एम इंडिकेटर, जे आज ज्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे त्या प्रत्येकाला, कदाचित सचिन टेके नाव माहीत नसेल पण प्रत्येकाला एम इंडिकेटर नक्की माहिती असतो. जी क्लिप आपण पाहिली त्या क्लिपच्या एकूणच फायदे ज्या पिढीनं उचलले, ज्या उद्योजकांनी उचलले, त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना बोलवलं आहे. आपण जो पहिला प्रश्न चर्चेला घेणार तो पहिला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, आम्ही डिजिटल इंडियासाठी तयार आहोत का? आम्ही डिजिटल इंडियासाठी तयार आहोत का? आपण थेट जातोय सुभाष देसाई यांच्याकडे. सुभाष देसाई, डिजिटल इंडियाचं, डिजिटल महाराष्ट्राचं स्वप्न बघणं अतिशय मनोहारी आहे, परंतु वास्तव हे डिजिटल भारतासाठी, डिजिटल महाराष्ट्रासाठी पोषक वातावरण महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर आता 31 ऑक्टोबरला आपल्याला 1 वर्ष पूर्ण होईल. आपल्याकडे पोषक वातावरण डिजिटल महाराष्ट्रासाठी तयार झालंय का? सुभाष देसाई, माझा आवाज येतोय? नमस्कार, बोला. हो, येतो आहे. आपण विचारलात की डिजिटल इंडियासाठी आपण तयार आहोत का, डिजिटल महाराष्ट्रासाठी तयार आहोत का? मी याचं उत्तर देऊ शकतो. ते डिजिटल महाराष्ट्रासाठी आपण काय तयारी केलेली आहे, तर निश्चितपणानं या दृष्टीनं पावलं पडतायत. कदाचित आज जर तुलना केली तर सिलिकॉन व्हॅलीची आणि महाराष्ट्रातल्या वातावरणाची तुलना नाही होऊ शकणार, भारताचीही होऊ शकणार नाही. परंतु तरीसुद्धा पावलं त्या दिशेने निश्चित पडायला लागलेली आहेत. आपली तरुण पिढी ही सिलिकॉन व्हॅलीत गेली आणि त्यांनी सिलिकॉन व्हॅलीतलं काम हे मजबूत केलं. त्यांची जगामध्ये वाखाणणी झालेली आहे, त्यांना मान्यता मिळालेली आहे. आता या सर्वांनी भारताकडे, म्हणजे महाराष्ट्रातल्या तरुणांनी महाराष्ट्राकडे पाहावं ही अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही निश्चितच अनेक अशा गोष्टींचे निर्णय घेतलेले आहेत. एक म्हणजे महाराष्ट्राचं नवं माहिती तंत्रज्ञान धोरण आम्ही जाहीर केलं आणि त्याच्यात अनेक अशी आकर्षणं निर्माण केली आहेत की ज्याच्यामुळे जगभरातले IT उद्योगातले उद्योजक आपल्या संकल्पना घेऊन, आपलं भांडवल घेऊन इथे येऊ शकतील. आणि त्यासाठी रुरल BPO ग्रामीण भागात सुद्धा हा उद्योग वाढीला लागावा अशा प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत. IT टाउनशिप जर मुख्य शहरांपेक्षा दूर जर केली तर त्यासाठी खास सवलती देऊ केलेल्या आहेत. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग
हे आजच्या माहिती तंत्रज्ञान युगातलं नवं कामकाज आहे, ते वाढतंय आणि त्यासाठी खास प्रोत्साहन देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. जवळजवळ 50,000 कोटींची नवी गुंतवणूक या क्षेत्रात यावी आणि त्यामुळे 10 लाख नवे रोजगार निर्माण व्हावेत, हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी सर्व तऱ्हेच्या सवलती घेऊन एक नवं धोरण घेऊन नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र आज सज्ज झालेला आहे. मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की इकडे मोठे मोठे उद्योग आपल्याकडे यावेत, मोठ्या इंडस्ट्रियल इस्टेट्स असाव्यात, याच्या संदर्भातली आपण संपूर्ण आता विवेचन केलं. परंतु IT उद्योगाचा, डिजिटल इंडियाचा, डिजिटल महाराष्ट्राचा बॅकबोन खऱ्या अर्थानं जर काय असेल तर तो लघु आणि मध्यम लघु अशा स्वरूपाचे किंवा मध्यम स्वरूपाचे उद्योग, ज्याच्यामध्ये 100 ते 150 लोक काम करतात, अशा स्वरूपाचे उद्योग, या लघु आणि मध्यम IT उद्योजकांसाठी या डिजिटल इंडियामध्ये, डिजिटल महाराष्ट्रामध्ये नेमकं काय असणार आहे? आपण नेमका प्रश्न विचारलेला आहे. 2 महिन्यापूर्वी आम्ही अमेरिकेमध्ये दौरा केला मुख्यमंत्र्यांसमवेत आणि त्यावेळेला आम्ही सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेलो. ॲपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल यांच्या प्रमुखांशी चर्चा केल्या, सिस्को या ग्रुपशी चर्चा केली आणि त्यांना आता भारताकडे, महाराष्ट्राकडे बघावं, केवळ बघून नाही, थांबून चालणार नाही, तर तिथे येऊन काही काम करावं असं तीव्रतेने वाटतंय. आणि म्हणून आम्ही त्यांना निमंत्रणंसुद्धा दिली आणि त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या नव्या योजनांची थोडी तोंडओळख करून घेतली. जुलैमध्ये ही चर्चा झाली आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, आज योगायोग असेल, आपली चर्चा आज होते, आजच मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरचं उद्घाटन ऑनलाईन आमचे मुख्यमंत्री आताच याच वेळेला करत असतील. म्हणजे इतक्या झपाट्यानं याचं रूपांतर प्रत्यक्ष कृतीमध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर ब्लॅकस्टोन ही माहिती तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर गुंतवणूक क्षेत्रातील मोठी कंपनी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करत आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, सिंगापूर शासनानं नव्या मुंबईमध्ये एक मोठी स्मार्ट सिटी नव्हे तर IT सिटी तयार करायचं ठरवलेलं आहे आणि जवळजवळ 1 कोटी चौरस फुटांचं बांधकाम ते उभं करता आहेत. त्यांना सर्व तऱ्हेचा पाठिंबा हे आम्ही महाराष्ट्र सरकारतर्फे दिलेले आहेत. त्या एका साईटवर, एका उद्योगामध्ये 1 लाख नव्या नोकऱ्या तयार होत आहेत. फॉक्सकॉन ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातली जगातली सगळ्यात बलाढ्य कंपनी, त्यांनी आपल्याशी करार केला आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 ठिकाणी त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे, म्हणजेच आयफोन असतील, आयपॅड असतील, आयपॉड असतील, यांचे उत्पादनाचे उद्योग सुरू होत आहेत. हे सगळी मला असं वाटतं महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र होण्याच्या दिशेने पावलं टाकू लागलेलाच आहे. याचं हे सगळं द्योतक आहे असं मला स्वतः देसाई, मला कल्पना आहे आपल्याला काही क्षणात मुख्यमंत्र्यांबरोबरच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीसाठी निघायचं आहे. म्हणून एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतोय आणि तो म्हणजे कुठल्याही अशा स्वरूपाच्या डिजिटल महाराष्ट्राचा कणा असतो ते म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन. या रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर फार कमी खर्च आपल्याकडे करताना कंपन्या आढळतात किंवा त्या संदर्भात प्रोत्साहनपर असं काही दिलं जात नाही. महाराष्ट्रामध्ये IT क्षेत्रातलं मूलभूत संशोधन व्हावं आणि ज्याचा उल्लेख अनेकदा अच्युत गोडबोले ब्लू कॉलर क्लास असं करतात, अशा स्वरूपाचे जॉब फक्त आपल्याकडे न येता R&Dचे व्हाईट कॉलरचे जॉब की ज्याच्यामधून खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला रॉयल्टी मिळू शकते, अशा प्रकारच्या कंपन्या, अशा प्रकारचे स्टार्टअप्स, ज्या स्टार्टअपची घोषणा आता नरेंद्र मोदी यांनी केली होती, त्या स्टार्टअप विषयी महाराष्ट्र नेमकं काय करणार आहे? स्टार्टअपसाठी आपण विशेष असं काम करत आहोत आणि त्यासाठी आपल्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्र सरकारमध्ये एक नवा विभाग तयार केलेला आहे. स्किल डेव्हलपमेंटचा हा विभाग आहे. आम्ही या सर्व उद्योगातल्या आघाडीवरच्या कंपन्यांना आवाहन केलेलं आहे. नुसतं आवाहन नाही, आपल्या माहिती तंत्रज्ञान धोरणामध्ये एक कलम असं टाकलेलं आहे की त्यांनी त्यांच्या उद्योगामध्ये जर ट्रेनिंगची व्यवस्था केली त्यांच्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी, तर त्याच्यासाठी खास प्रोत्साहन देण्याचं आम्ही त्या धोरणामध्ये एक त्याला स्थान दिलेलं आहे. त्याचबरोबर स्टार्टअपसाठी मी स्वतः पाहिलं आहे की अनेक मोठे उद्योग हे स्टार्टअपच्या त्यांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून असतात. आज प्रमुख झुकेनबर्ग यांची सुरुवात अतिशय छोटी होती. त्यांचे गुरु
स्टीव्ह जॉब्स यांनी तर त्यांची धडपण पाहून सांगितलं होतं की तू भारतात जा, भारताची सगळी संस्कृती बघ, अभ्यास कर, तिथल्या देवळांमध्ये जा, हे त्यांनी सांगितलं. गो टू टेम्पल्स इन इंडिया, आणि त्यामुळे तुला सगळं भारत कसा आहे ते कळेल. भारत ही उद्याची शक्ती आहे आणि माहिती तंत्रज्ञानासाठी फार मोठं क्षेत्र आहे. हा सल्ला स्टीव्ह जॉब्स यांनी मार्क झुकरबर्ग यांना दिला होता. त्यानंतर ते जाऊन आले, फिरून आले, आणि मग त्यांची प्रगती आपल्याला माहिती आहे. जर एक अमेरिकन माणूस भारताचा अभ्यास करून एवढी झेप घेऊ शकतो, तर भारतीय तरुणसुद्धा अशी झेप निश्चित घेऊ शकतात असा मला विश्वास वाटतो. आणि त्याच दृष्टीने स्टार्टअपसाठी आम्ही एक व्हेंचर कॅपिटल तयार केलेलं आहे. नुकतंच आम्ही सिडबी ही जी बँक आहे, ह्या बँकेला 75 कोटींचा एक धनादेश दिला आणि त्यांना असं आवाहन केलं की तुम्ही 200 कोटींचं एक भांडवल तयार करा, जे अशा स्टार्टअपसाठी जे धडपडणारे आहेत, ज्यांच्याकडे काही इनोव्हेशन आहे, नव्या कल्पना आहेत, काही नवीन उद्योग करू शकतात, त्यांना भांडवल कमी पडू देता कामा नये, ही कल्पना आहे. मला असं वाटतं आम्हाला जशा जशा गोष्टी सुचत जात आहेत, जशी जशी कल्पना दिसत आहेत, त्याप्रमाणे आम्ही पावलं टाकतो. धन्यवाद सुभाष देसाई. मला कल्पना आहे आपल्याला वेळेची अतिशय कमतरता आहे, परंतु या चर्चेत सहभागी होऊन एक प्रकारे या चर्चेचा अजेंडा सेट केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांतर्फे आभार. चर्चा अशी चालवणार आहे, परंतु यानंतर आपल्या सोबत सुभाष देसाई नसतील. नितीन पोद्दार, एक प्रकारे सरकार प्रचंड काही करताना दिसतंय, परंतु मूलभूत प्रश्न आहे तो उद्योजकतेच्या प्रतिष्ठेचा, उद्योजकतेविषयी वाटणाऱ्या आवडीचा. अजून आमची भारतीय मानसिकता त्या डिजिटल इंडियाच्या संधी पेलाला तयार झाल्या असं वाटतंय. याच्यामध्ये ना दोन गोष्टी आहेत. देसाई साहेब म्हणाले जशा मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांनी भारतात आणायचा प्रयत्न करते, दॅट इज वन आस्पेक्ट. मोठ्या मोठ्या कंपन्यांना आपण भारतामध्ये आणू आणि ते येतीलच, बिकॉज इंडिया इज अ बिग मार्केट. पण त्याच्याबरोबर भारतातला जो तरुण आहे त्याला बाहेर न जाता, बाहेर त्याला जायची गरज न पडता, त्याला आपण भारतामध्येच त्याला कसं आपण त्याच्या स्टार्टअपमध्ये म्हणा, इनोव्हेशनमध्ये म्हणा, त्याच्या उद्योजकतेमध्ये त्याला हावर व्हॉट आर वी गोइंग टू डू टू एम्पॉवर हिम टू डू बिझनेस. बघा, नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांनी अमेरिकेमध्ये एक फार चांगलं स्टेटमेंट केलं. ते म्हणाले की द वर्ल्ड इज नॉट गोइंग टू वेट फॉर अस, आणि आय नो दॅट. तसंच मला इथे म्हणायचं आहे की जसं सगळ्या स्टेट्समध्ये आज जी तुम्ही चुरस बघितली, तशी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने समजून घ्यायला पाहिजे की अदर स्टेट्स आर नॉट गोइंग टू वेट फॉर अस, वी विल हॅव टू टेक फर्स्ट स्टेप. आज तुम्ही हैदराबादमध्ये बघितलं तर हैदराबादमध्ये मागच्या महिन्यामध्ये रतन टाटांनी टी हब, इनोव्हेशन हब उभारलंय. परदेशी कंपन्या इथे येतील, त्यांचे बॅक ऑफिसेस करतील. तसं नेहमी म्हटलं होतं की चायना इज अ फॅक्टरी आणि इंडिया इज अ बॅक एंड. आपल्याला बॅक एंडच राहायचं आहे का? आपल्या तरुणांना आज आपल्याकडे सचिन टेके असे कितीतरी हजारो तरुण आहेत. पुण्याच्या पट्ट्यामध्ये तुम्हाला हजारो तरुण भेटतील. त्यांनी इनोव्हेशन करून नवीन नवीन प्रोडक्ट बनवले आहेत. सो हाऊ आर वी गोइंग टू एम्पॉवर देम टू स्टार्ट ऑन देअर ओन? आपल्याला सत्यानडेला महाराष्ट्रात पाहिजे, आपल्याला सुंदर पिचाई महाराष्ट्रामध्ये हवं आहे. अच्युत गोडबोले, दिस साउंड्स व्हेरी क्लिशेड, ज्याला आपण म्हणतो की हे अतिशय ऐकायला अतिशय सुखावं वाटणारे असे शब्द आहेत की सत्यानडेला आणि सुंदर पिचाई भारतामध्ये व्हायला हवेत. परंतु या डिजिटल इंडियासाठी, डिजिटल महाराष्ट्रासाठी एक सामाजिक सेटअप म्हणून आपण तयार आहोत. नाही, मला वाटत नाही तयार आहोत म्हणून. मग पार्शली आय अग्री विथ हिम. पण काय त्याच्यामध्ये की पहिली गोष्ट डिजिटल इंडिया म्हणजे काय याच्याविषयीच माझं थोडं दुमत आहे. डिजिटल इंडिया म्हणजे इथे आपण परदेशी कंपन्यांचे जॉब्स करणं, त्या कंपन्यांनी इथे येऊन ऑफिसेस सेटअप करणं म्हणजे नव्हे. डिजिटल इंडिया म्हणजे फक्त आपल्याकडे प्रॉडक्ट्स बनणं हे नाही, ते पण बनत नाही आहेत. अजूनही मायक्रोसॉफ्ट, SAP, ओरॅकल यासारखा एकही प्रॉडक्ट आपल्याकडे नाही. आपण परदेशी आपलं अकाउंटिंग करण्याकरता आपण जर्मन प्रॉडक्ट वापरतो. म्हणजे खरं दुर्दैवाची गोष्ट, आपण IT सुपर पॉवर म्हणतो स्वतःला. पण ते म्हणजे सुद्धा फक्त डिजिटल इंडिया नव्हे. खरा डिजिटल इंडियाची माझी कॉन्सेप्ट अशी आहे, हे तर झालंच पाहिजे, एंटरप्रेन्योरशिप पाहिजेच आणि त्याच्यातनंच ते खरं होईल. पण डिजिटल इंडिया म्हणजे मगाशी जे क्लिप मी दाखवते फार चांगलं होतं की संपूर्ण सामान्य माणसापर्यंत त्याचा फायदा कसा होईल. डिजिटल इंडियामध्ये शिक्षण, आरोग्य, शेती, उदाहरण त्याच्याकरता वापर, पाणी, वीज याकरता डिजिटल इंडिया जर का वापरला, रिमोट एज्युकेशनसाठी, रिमोट हेल्थ केअरसाठी आज प्रचंड भयंकर हॉरिबल परिस्थिती आहे शिक्षण आणि आरोग्याच्या, ती जेव्हा तुम्ही जर का वापरायला सुरुवात केली आणि त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर सर्वसामान्यांच्या सुखाकरता जर का झाला तर त्याला आपण डिजिटल इंडिया असं आपण म्हणू शकू. असा पहिला मुद्दा मला मांडायचा आहे. तो करण्याकरता आपल्याला एंटरप्रेन्योरशिप पाहिजे.
तो करण्याकरता फक्त बॅक एंड जॉब करायचे, त्यांनी पैसे मिळवायचे, त्यांनी ज्याचा उल्लेख आपण अनेकदा ब्लू कॉलर क्लास 2 BHK 3 BHK 4 BHK अमेरिका वगैरे सगळं. तर हे फक्त स्वप्न न बघता आता नितीन जे म्हणत की भारतात राहून काय करता येईल, हे कसं अट्रॅक्ट करता येईल. आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये हर्डल्स खूप आहेत, ती जी आव्हान आहेत ती खूप आहेत. त्या आव्हानांची आपण यादी पुढच्या भागामध्ये बघणार. परंतु ब्रेकवर जाण्यापूर्वी सचिन टेके, एम इंडिकेटर हे आपलं स्वप्न जे आपण सत्यात उतरवलं, ज्या वेळेला भारत एक प्रकारे मोबाईल होत होता, प्रत्येक कानाकानाला मोबाईल येत होता, त्या काळात आपण हे स्वप्न पाहिलं. एक छोटासा प्रश्न असा आहे, आज मागे वळून बघताना असं वाटतं की हे सगळं जर अमेरिकेत केलं असतं तर कमी श्रमात पटकन आणि सहज हे करता आलं असतं, अधिक यश मिळालं असतं. माझं उत्तर नाही असं आहे. कारण की मी जेव्हा पासआउट झालो 2006ला ओके VJTI मधून, तेव्हा बरीचशी मुलांचा कल MS करण्यापलीकडे होता. म्हणजे अमेरिकेचा पासपोर्ट घेण्यापलीकडे होय होय. म्हणजे माझ्या वर्गातली 50% मुलं अमेरिकेत गेली, तिकडे शिक्षण घेतलं, नोकरी करतायत तिकडे. त्यांचा जो पण एक असं धोरण असतं की बाहेरच्या कंपन्या आज भारतात येत आहेत, ऍपल सारख्या मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या भारतात येत आहेत. काय येतात? कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, भारतामध्ये मार्केट आहे. माझ्याच घरात मार्केट असताना मी बाहेर का जाऊ? ओके, हा एक बेसिक प्रश्न मला तेव्हा पडलेला. ओके, आणि त्यामुळे कसं अँटी अमेरिकन वातावरण माझ्या मनात तयार झालेलं आहे. म्हणजे तसं अँटी अमेरिकन तसं म्हणता येणार नाही, पण तसं तयार झालेलं. पण ती एक मानसिकता असते, त्याच्यामुळे नाही, मी भारतातच राहून इथेच काहीतरी एक प्रोडक्ट तयार करेन. ओके, त्या दृष्टीने मी ती एक मानसिकता होती. त्या मानसिकतेमधूनच एम इंडिकेटरचा जन्म झाला. प्रोडक्ट कोणतं असेल, काय असेल ते मला तेव्हा माहीत नव्हतं जेव्हा जॉब सोडला तेव्हा, किंवा हे सगळं मी माझ्या इंजिनिअरिंगमध्येच डिसाईड केलेलं की मला काहीतरी उद्योग करायचा आहे, काय करायचा ते माहीत नाही. जेव्हा ऑपॉर्च्युनिटी येईल, जेव्हा काहीतरी चांगलं दिसेल तेव्हा मी ते सुरू करेन. आणि ज्या वेळेला ते दिसलं तेव्हा मी ते केलं. तुम्हाला असं वाटतंय की एक प्रकारे अमेरिकेत जाण्यापेक्षा सुद्धा हा जो भारतातला मार्केट आहे ते भारतातलं मार्केट तुम्हाला खुणावत होतं, परंतु प्रेक्षक या भारतातल्या मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या स्वरूपाची आव्हानं, ज्याचा आता पुसटसा उल्लेख अच्युत गोडबोले यांनी केला, त्याची सविस्तर चर्चा करू एका ब्रेक नंतर. कुठे जाऊन का पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय डिजिटल जगाची उद्योजकता. डिजिटल जगाची उद्योजकता या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत अच्युत गोडबोले, नितीन पोद्दार आणि सचिन टेके आहेत. या भागातला जो प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत तो आपल्या पडद्यावर आपण पाहू शकता, आणि तो प्रश्न आहे, डिजिटल इंडिया समोरची आव्हानं काय आहेत? डिजिटल इंडिया समोरची आव्हानं काय आहेत? अच्युत गोडबोले यांनी याचा मगाशी उल्लेख केला होता. अच्युत गोडबोले, कुठलं आव्हान आहे? सरकारी धोरणांचं, आमच्या मानसिकतेचं, इथल्या व्यवस्थेचं, का इथल्या कुटुंब व्यवस्थेचं? ही सगळी आहेत. म्हणजे त्याची माझ्याकडे यादीच आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे टॅलेंट आहे पण ॲटिट्यूड नाही. आणि आता गॅलपचा एक सर्व्हे आलेला आहे, त्याप्रमाणे तर खूपच, 69% लोक बिझनेस थिंकिंगवाले आहेत, आशावादी 66% आहेत, चिकाटी 65% आहे, पण बिझनेस करावा असं वाटणारे 30 आहेत, म्हणजे 30% 40%. हे का होतं असं? आणि नाही, पण त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं की रिस्क टेकिंग जी काय, त्याला इतिहास पण आपल्याकडे नाही. म्हणजे अमेरिकेत जेव्हा सेटल झाली मंडळी, तर तो इतिहास वाचण्यासारखा आहे. अतिशय विचित्र परिस्थितीत त्यांना झगडावं लागलं. आपल्याकडे झगडा नाही. आपल्याकडे सगळा मध्यमवर्ग सुरक्षित 2 BHK 3 BHK आणि आपले A ग्रुप घे, B ग्रुप घे, अमुक कर तमुक कर. आपण त्यांची मुलांची स्वप्न सगळे पेरेंट्स करत असतो. म्हणजे सिलिकॉन व्हॅली किंवा डिजिटल इंडियामध्ये अशा प्रकारच्या सुरक्षित जीवनाला कोणताही थारा नाही, किंबहुना साहस आणि जोखीम घेण्याची वृत्ती ही नाही. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं असं की समजा झोपडपट्टीतल्या कोणीतरी म्हणालं की बा तू जर का रस्त्यावर आलास तर आपण संपूर्ण नष्टच होऊ, असं जर का म्हटलं तर मी समजू शकतो. पण अगदी उच्च मध्यम वर्गातली सुखवस्तू कुटुंबातली सुद्धा माणसं तू A ग्रुप घे, B ग्रुप असंच सगळं करत बसतात. लहानपणापासून 5वी पासून IITचे क्लासेस बुक लावायचे वगैरे, हे आपल्याला माहितीच आहे. मग हा ट्युशन क्लास, तो ट्युशन क्लास, अर्धा मार्क IIT टॉपर्स अर्धा मार्क, 1 मार्क, आणि हा क्लास, तो क्लास, एक्सपेक्टेड प्रश्न. यात सगळ्या शिक्षण पद्धतीत आपण एक नोकर वर्ग तयार करतोय. आणि एवढंच कशाला, त्याच्यानंतर आंतरप्रिनरशिपचं जे ट्रेनिंग आहे ना, किंवा इन्क्युबेटर्स आहेत ते IITs आहेत, इव्हन NIT मध्ये नाही आहेत, इव्हन रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये कमी आहेत म्हणा, आणि बाकीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाहीच आहेत. म्हणजे संपूर्ण आंतरप्रिनरशिपचं जे ट्रेनिंग आहे ते खूप कमी आहे.
फॅमिलीजमध्ये संबंध सुरक्षिततेकडेच आणि उच्च मध्यम वर्गामध्ये सुद्धा फक्त सुरक्षितता बघितली जाते. आणि या सगळ्यामध्ये फंडिंग जे लागतं पुन्हा व्हीसीचं, आपल्याला अगदी चुकीचं समजू दे बरं का की व्हीसीज टॅलेंट वगैरे सर्च करतात. पहिली गोष्ट व्हीसीज हे सध्या फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधल्या सर्व्हिसेस आणि मोबाईलमध्ये गुंतवायला तयार असतात. बाकी अनेक क्षेत्र म्हणजे हेल्थकेअर उदाहरणार्थ आहे, इतर अनेक क्षेत्र बरं का आपल्याकडे आहे ज्याची आता प्रचंड गरज आहे भारताला. तिथे अनेक इनोव्हेशन चालू आहेत आज, पण तिथे व्हीसीज बघायला तयार नाहीत. आणि त्या व्हीसीज सुद्धा नवीन स्टार्टअपला द्यायला पैसे खूप कमी तयार असतात. अस्तित्वात असल्याचा प्रश्न आहे, व्हीसीचा प्रश्न. आणि असं असतं की मला समजा डोक्यात एक आयडिया आली तर मी एखाद्या वेळेला काहीतरी करावं असं वाटेल मला, पण आजूबाजूला मला एम्प्लॉईज लागतात. ते एम्प्लॉईज टिकवणार कसे? मी एकटा लागत नाही, मग त्याला इको सिस्टीम लागते. शिवाय सरकारी रूल्स आहेत. आपला माहिती असेल की आपलं कॉर्पोरेट जगामध्ये नियम आपले लागू करणं आणि ते पाळणं ह्याच्यामध्ये आपला नंबर काहीतरी 142 नाही त्यामध्ये कॉर्पोरेट लॉ 183 पैकी 182 वगैरे असे भयंकर खालचा नंबर आहे. त्यामुळे आपल्या लोकांवर ट्रस्ट नाही, तर इंडिव्हिज्युअल बिझनेस काढणारे बरेच आहेत. तुमची मतं अशा करता महत्वाची आहेत की मला कल्पना आहे की आपण त्या भागामधला व्यवसाय देखील अत्यंत जवळून पाहिलाय, किंवा त्या भागामध्ये अनेक व्यवसाय उभं करण्यामध्ये आपला सहभाग होता. त्यामुळे या सगळ्याची वानवा किंवा ही सगळी प्रचंड मोठी आव्हानं आपल्याला, पण त्यापेक्षा सामाजिक मी नंतर बोली सामाजिक प्रश्नावर आपण येऊया. सचिन टेके, यातल्या 3 गोष्टींचा संबंध थेट तुमच्याशी येतो, कारण तुम्ही एक प्रकारे ज्या ग्लोबलाइज किड्सचा मी उल्लेख केला की ज्यांची स्वप्न जागतिक असतात आणि त्यांना काळाला आव्हान द्यायला आवडतं, अशा प्रकारची जी मंडळी ग्लोबलायझेशनच्या नंतर ज्यांनी करिअर केली त्यातले सचिन टेके प्रतिनिधी आहेत. सचिन टेके, फंडिंगचा मुद्दा तुमच्या व्यवसायाचा तुम्ही कसा सोडवलात? फंडिंगचा मुद्दा फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला त्या माणसाला क्रेडिट आवडतील त्या द्यायला. प्रथम फंडिंग म्हणजे पैसे कसे मागावे हा एक थोडा मोठा प्रश्न होता. म्हणजे कधी आपण घर भाड्याने घेतलेलं नाही, ओके, कधी आपण LICचा हप्ता म्हणजे ती तर लायबिलिटी आम्ही तयार केलेली नाही, पण कोणाकडे उधार वगैरे हे केलेलं नाही, तर पैसे कसे मागावे हा मोठा बेसिक प्रश्न होता. एक छोटीशी युक्ती केली. माझ्या शाळेतल्या मित्रांकडे 10,000 रुपये मागितले. काहीतरी एक पिकनिक स्पॉट सेक्शन होता, तो अपडेट करायचा होता. फक्त 15 लोकांकडनं 10,000 रुपये मागितले. एक ट्रायल म्हणून लोक कशी रिॲक्ट करतात आणि कशा पद्धतीने पैसे येतात म्हणून. तर त्यात मजेशीर एक किस्सा की कोणी 800 दिले, कोणी 500 दिले, कोणी 1000 दिले. शेवटी 5,000 रुपये जमले 15 लोकांमध्ये 6 लोकांकडनं. हे काही व्हेंचर कॅपिटल नव्हतं, पुस्तक फाडत होतं. हा, या कार्यक्रमानंतर ते काय होणार आहे त्याची कल्पना आहे मला. पण शेवटी 2 मित्र आले, किती जमले म्हटलं 5,000 जमले. ठीक आहे, 2,500 मी देतो, 2,500 दुसरा मित्र देईल, झाले तुझे 10,000. पण याच्यानंतर मी एक पैसे कसे मागवावेत हे शिकलो. माझा US मधला मित्र जो MS करून US मध्ये गेलेला, म्हटलं तो थोडा वृत्तीने कंजूस, साकेत नाव आहे त्याचं, क्रेडिट्स द्यायला आवडतील त्याला. कंजूस, त्याच्याकडे पैसे भरपूर होते पण तो बँकेत ठेवायचा, ओके. पण हाच माणूस आपल्याला मदत करू शकतो कारण की त्याने पैसा खर्च केलेला नाही, त्याच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आहेत. मग 2 वर्षानंतर म्हणजे बिझनेस चालू केल्यानंतर 2 वर्षानंतर मी त्याला रिक्वेस्ट केली की माझं आत्ताचं जे इन्कम आहे ते हे आहे डेली 15,000 मंथली 15,000 रुपये आहे आणि मी जर काही नाही केलं तरी हा जरी बिझनेस मी बंद केला तरी मी नोकरी करून तुझे पैसे परतफेड करीन. अशा प्रकारे मी 2.5 लाखाची पहिली गुंतवणूक त्याच्याकडनं घेतली आणि ती पहिली आणि फार महत्वाची गुंतवणूक होती आणि मी त्याचे पैसे व्याजासकट परत केले. ते फार महत्वाचं होतं. पण बाकीच्या बाबतीत म्हणजे VC फंडिंग म्हणजे 10,000 15,000 हजारासाठी सुद्धा एका यशस्वी उद्योजकाला कसं झगडावं लागलं होतं त्या काळामध्ये. डिजिटल इंडियाच्या जोखीम घेण्याच्या वृत्तीपासून आपण किती दूर आहोत याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं. इन्क्युबेटरचा उल्लेख आता अच्युत गोडबोले यांनी केला. आपल्याला असं वाटतं का की आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजेस असेल, चेंबर ऑफ कॉमर्स असतील किंवा उद्योजकतेच्या अनेक संघटना आहेत, त्यांनी याच्यावर परिसंवाद भरवण्यापेक्षा अशी इन्क्युबेटर्स तयार करणं जास्त गरजेचं आहे? पण जस्ट टू टेक द पॉइंट ऑफ अच्युत त्यांनी म्हटलं की आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे. आपण जे एज्युकेशन सिस्टम आपल्याकडे जे राबवलं ब्रिटिशांचं, त्यांनी फक्त पदवीधर तयार केले. आपण फॅक्टऱ्या दरवर्षी BA, BCom आणि BSc याच्यावरती आपण निर्माणच नाही. पंचवार्षिक योजना. आणि तुम्ही जर त्यांना विचारलं मुलांना की तुम्ही BA नंतर करणार काय, BCom नंतर करणार काय, तर त्यांना माहिती नसतं. मला असं वाटतं की आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये दिस इज द टाइम आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये फंडामेंटल चेंज करायला पाहिजे. अमेरिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेमध्ये आंध्रप्रदेशच्या युनिव्हर्सिटी आव्हान आहे ते शिक्षण पद्धतीच्या आमूलाग्र बदलाचं. Absolutely. अच्युत गोडबोले,
बोलले. मला हीच तर सामाजिक एक समस्या वाटते की आमच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये, मग ती कुटुंब व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, आम्ही इनोव्हेशनला, आम्ही संशोधनाला प्रतिष्ठा देत नाही किंवा संशोधन महत्वाचं मानतच नाही. अनेक कंपन्यांची मी जेव्हा बॅलन्स शीट बघतो तेव्हा R&D वर झालेला खर्च जो आहे तो R&D वरचा खर्च 1.5 आणि 2% सुद्धा कमी. 1.5-2% म्हणजे प्रचंड फार्मावर वगैरे दिसतं, बाकी ठिकाणी तेही दिसत नाही. अशा प्रकारची अवस्था असताना डिजिटल इंडिया समोर ही मानसिकता बदलायचं आव्हान कसं पेलणार? नाही, आता R&Dचा उल्लेख केला म्हणून सांगतो की आपल्याकडे R&D वर जेवढा खर्च केला जातो त्याच्या 7पट खर्च जाहिरातींवर केला जातो. हा पावडर लावा, हा स्नो लावा वगैरे 7पट खर्च केला जातो त्याच्यावर. म्हणजे की आपल्याकडे भयानक परिस्थिती आहे R&Dला. आणि शिक्षक आणि पालक काय सांगतात बघा, इतकं परीक्षा आणि त्याच्यामागे ते मार्क, कारण ते मार्क मिळवल्यानंतरच त्या कोर्स घेता येतो. म्हणजे नवीन काहीतरी वेगळा विचार जर का केला तर पालकच सांगतात तुला कशाला सांगितलं होतं बाहेरचं काहीतरी वाचायला. अहो 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षेच्या वेळेला इतर म्हणजे बाहेरचं संगीत साहित्य वगैरे फार दूरच्या गोष्टी राहिल्या. हो, त्या अभ्यासाच्या क्रमाच्या सुद्धा काहीतरी बाहेरचं थोडं वाचायचं झालं तरी सुद्धा मुलं तयार नसतात. परीक्षेला काय येईल आपण कोडगे खरोखर मार्क. म्हणजे एका शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रश्न विचारा ही संस्कृती जोपासली जाते. आमच्याकडे फक्त उत्तर द्या अशी संस्कृती जोपासली जाते. हा डिजिटल इंडिया मधला, सिलिकॉन व्हॅली मधला आणि आपल्या याच्यातला फरक. आपण एक सामाजिक मुद्दा मांडतो त्याबद्दल बोला. सामाजिक मुद्दा असा आहे की एक विषमता आपल्या समाजात प्रचंड आहे. म्हणजे साधी गोष्ट लक्षात घ्या, 50% समाज आपण त्याच्यापासून दूरच करतो. तिथे काय बुद्धी कमी आहे? IQ स्टॅटिस्टिक्स जर का काढलं तर त्याला शिक्षणाची परिस्थिती 50% कुपोषित मुलं आहेत. बिल गेट्स, लॅरी एरिक्सन किंवा स्टीव्ह जॉब्स ऑलवेज स्कूल ड्रॉपआउट. नाही, पण स्कूल ड्रॉपआउट गोष्ट वेगळी. स्कूल ड्रॉपआउट एक, पण त्याला म्हणजे आता खायचं काय? आपल्याकडे प्रश्न असा की प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिक्षण, आरोग्य, कुपोषण मूलभूत प्रश्न आहे. वीज, पाणी. आणि दुसरा मुद्दा स्त्रियांना काय कमी अक्कल मुळीच नाहीये, तेवढीच बुद्धिमत्ता आहे. 50% वर्गाला तुम्ही भारतामध्ये किती स्त्रिया उद्योजक आहेत सांगा मला. याचं कारण आपल्या आश्चर्य वाटतं, आई वडिलांचे गुणधर्म जेव्हा त्यांच्या नंतर व्यवसाय चालवायची वेळ येते तेव्हा ते गुणधर्माचं वाटप हे विषमरित्या झालं असं समजून मुलाकडे तो उद्योग जातो, परंतु मुलीकडे जात नाही. गुणसूत्र ट्रान्सफर होताना त्याचं लिंग बघून कसे होत असतात हा प्रश्न मला पडलेला आहे. म्हणून मलाच वाटतं की तिथे म्हणजे जसं हे इमॅन्सिपेशन होईल, म्हणजे जशा स्त्रियांना तेवढं जास्त वाव मिळेल आणि ही सगळी सामाजिक आव्हानं. मला मोठं का वाटतं त्यामध्ये की केवढे मोठे आईन्स्टाईन झोपडपट्टीत मरतायत. हो, आईन्स्टाईन, स्टीव्ह जॉब्स, हे सगळे झोपडपट्ट्यांमधले आईन्स्टाईन आणि स्टीव्ह जॉब आहेत. त्यांना एक प्रकारे प्रेरित करण्याकरता किंवा त्यांना या डिजिटल इंडियामध्ये स्थान मिळवून देण्याकरता नेमके काय बदल करावे लागतील पाहूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास, डिजिटल जगाची उद्योजकता. डिजिटल जगाची उद्योजकता या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत अच्युत गोडबोले, सचिन टेके आणि नितीन पोद्दार आहेत. या भागातला महत्त्वाचा प्रश्न आपण काय घेतोय चर्चेला तो पडद्यावर पाहू शकता. तो प्रश्न आहे, डिजिटल इंडियासाठी भारताला काय बदल करावे लागतील. डिजिटल इंडियासाठी भारताला काय बदल करावे लागतील. नितीन पोद्दार, एक प्रचंड मोठी जनसंख्या ही आपल्याकडे दारिद्र्य रेषेखाली घालते. त्यांना नीट शिक्षणाच्या संधी देखील मिळत नाहीत, किंवा टाकाऊ म्हणून त्यांच्यावर समाजानं ब्रँड केलेला असतो. त्या टाकाऊपासून आपण उद्योजकतेचं टिकाऊ मटेरियल तयार कसं करणार. की उद्या मगाशी ब्रेकच्या आधी अच्युतने खूप चांगला मुद्दा मांडला की आणि मला नेहमी हे वाटतं की ज्यांना 90% मिळतात, 95% मिळतात, त्यांच्यासाठी त्यांचे पॅरेंट्स आहेत, टीचर्स आहेत, त्यांची काळजी घेतात. पण ज्यांना शाळाच दिसली नाही, ज्यांना शाळाचा दरवाजाच दिसला नाही, अशी जवळजवळ 35 ते 40% लोकसंख्या, आपल्या मुलांची संख्या आहे, त्यांचं आपण करणार काय आहोत. ते सुद्धा डिजिटल इंडियाचा भाग आहे. ते सुद्धा डिजिटल इंडियाचा व्हेरी मच भाग आहे आणि ते सुद्धा ते चांगलं जास्त काम करू शकतात. तर मला असं वाटतं त्याच्यासाठी आपल्याला जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या याच्यावरती प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये वायफाय आणणं गरजेचं आहे. जर वायफायची कनेक्टिव्हिटी प्रत्येक शाळेमध्ये दिली आणि या मुलांना नुसते तुम्ही क्लासेसच्या DVD जरी दाखवल्या, त्यांना फॉर्मल एज्युकेशन नको देऊ दे, पण त्यांना वेगळ्या विषयाचे जर तुम्ही नुसत्या साध्या DVD दाखवल्या, त्यांना जर टेक्निकल नॉलेज दिलं तर त्यांना ते हजर राहिले की हजर नाही राहिले, त्यांनी परीक्षा दिल्या की परीक्षा नाही दिल्या, हा डिजिटल इंडिया आहे. हा डिजिटल इंडिया आहे. नुसतं इथे बसून जावा प्रोग्रामिंग करायचं रात्री बसून अमेरिकन कंपन्या करता पेक्षा हे करणं जास्त महत्वाचं आहे. आणि आपल्याला असं वाटतं की डिजिटल इंडियाचा
मूळ गाभा जो आहे तो इथल्या नागरिकाला सक्षम करणे आणि त्याला स्पर्धेसाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारच्या एक साधी गोष्ट आहे. आता हा म्हणतो अगदी बरोबर आहे. हे जर का असे लाखो कोट्यावधी मंडळी जर का तयार झाली अशा या शिक्षणाने, रिमोट शिक्षण, सीडी काय जे काय IT त्याकरता वापरलं, त्यातनं वेगवेगळ्या कल्पना कोट्यावधी लोकांच्या तयार होतील. तर बघा ना, आपण ते मारलेले आहेत ना आज. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला वाटतं 1978 साली महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन ब्लॅकबोर्ड करायची पाळी आली होती. कारण शाळा आहेत पण त्याला ब्लॅकबोर्ड नव्हते. तर ऑपरेशन ब्लॅकबोर्डच्या अंतर्गत त्या लोकांनी महाराष्ट्रभरच्या शाळांमध्ये ब्लॅकबोर्ड तयार करायची पाळी आणली. आपल्याकडे आपण 450 ते 500 कोटी कुंभमेळ्यावरती काल खर्च केले. त्या 450 ते 500 2300 कोटी. त्या 2300 कोटीमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळा ही वायफाय करता आली असती. यावर मला एक मी सांगतो, मी गणपतीला गावी गेलो होतो. ठीक आहे, माझा बिझनेस असा आहे की मला ऑफिसमधनं काम करण्याची गरज नाही. मी माझ्या गावात बसून शांत चित्ताने काम करू शकेन, शांत वातावरण. ओके, ही माझ्या कामाची गरज आहे. आणि त्या वातावरणाच्या शोधात मी गावी थोडं आमच्या तालुक्याच्या ठिकाणी डिस्कस केलं की मला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल का. ओके, आणि त्याच्यानंतर मी थोडा सर्व्हे केला. असं आढळलं BSNLचं वायमॅक्स कनेक्शन अवेलेबल, जे 15 किलोमीटर पर्यंत ट्रान्समिशन करू शकतं. असं असेल तर कनेक्टिव्हिटी मिळू शकते. आज तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स बघितले, इंटरनेटशी कनेक्टेड आहेत. ओके, फायबर ऑप्टिक हे दारोदारी म्हणजे जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे, हे गरजेचं आहे. पण वायमॅक्स सारखी सुविधा आली. जसं मोबाईलने जे आहे, लोकांना गरज होती, टेलिफोन BSNLचे जात नव्हते, आज मोबाईल फोन आले. त्या पद्धतीने वायफाय सारख्या सुविधा आहेत, वायमॅक्स सारख्या सुविधा आहेत. तशा पद्धतीने प्रत्येक ग्रामपंचायत और प्रत्येक शाळा जर जोडली गेली तर त्याचा एक फायदा होणार. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी तुम्हाला तिघांना एक प्रश्न विचारणार आहे, आणि तो आता हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व पालकांसाठी आणि मुलांसाठी, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी किंवा जे आत्ता ग्रॅज्युएट झाले आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. अच्युत गोडबोले, जोखीम घेण्याची वृत्ती किंवा ज्याला आपण एक उद्योजकता म्हणू, ही जोखीम घेण्याची वृत्ती कशी आणावी? कारण डिजिटल इंडियात तो अत्यंत कळीचा मुद्दा असणार आहे. नाही, मला असं वाटतं की तो कल्चरचा एक भाग आहे, तो संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक भाग आहे. आणि शिवाय मला स्वतःवर असं, पुन्हा मी इनइक्वॅलिटीकडे जातोय. तुम्हाला जर नोकऱ्या कमी असतील, उच्च ह्याच्या पगाराच्या, इतके लाख, इतके, तर प्रत्येक मनुष्य तिथे जायला धडपडतोय. कळलं की नाही? आणि समजा असं असेल की उदाहरणार्थ एक उतरंड तयार केली आपण की सगळ्यात जास्त तुम्ही जर का मार्क्स मिळवले तर तुम्हाला 20 लाख रुपये पगार असेल समजा, त्याच्या खाली 18, त्याच्या खाली अमुक तमुक, आणि शेवटी अगदी तुम्ही अत्यंत कमी मिळवले तर तुम्ही उपाशी मारणार नाही. 2 लाख तुम्हाला मिळतील, पण कुठेतरी काहीतरी तुमच्या योग्य काम तुम्हाला मिळेल अशी समजा उतरंड केली. 2 ते 20 असेल, 2 ते 50 असेल, जी काही इनइक्वॅलिटीची रेंज असेल त्याप्रमाणे. पण आज होत आहे काय की मी त्या ब्रॅकेटमध्ये बसलो तर मी एकदम भराभर भयंकर गाड्या, बंगले, अमेरिका. नाही बसलो तर मी खलास आहे. ही जी सपोर्ट सिस्टम लागते त्याला, की तू नाही झालास तरी सुद्धा तुझ्याकडे बघणार कोणीतरी आहे. अमेरिकेचं काय झालं, आणि एक लक्षात ठेवा, 1945 ते 75 ज्याला गोल्डन एज ऑफ कॅपिटलिझम म्हणतात, त्या काळातच कम्प्युटर, चिप्स आणि हे सगळं आलं. तर त्या काळात आलं. त्या काळात बऱ्यापैकी इक्वॅलिटी बरीच जास्त होती, एम्प्लॉयमेंट बरीच जास्त होती, GDP पण बराच जास्त होता. तो कॅपिटलिझमचा सगळ्यात चांगला काळ होता. आणि त्या काळात खूप जास्त इनोव्हेशन झाली. आणि मी समजा अयशस्वी झालोय, फिअर ऑफ फेल्युअर आपल्याकडे खूप आहे, बरं का. आणि ती जर का मी झालो तर मी रस्त्यावर येणार आहे, हा जो प्रकार आहे त्याच्याशी तू रस्त्यावर येणार नाही, तुला कमी ह्याच्यात नोकरी कुठेतरी मिळू शकेल असं. त्यात काही गैर नाही, पण तू रिस्क न घेणं हे अधिक गैर. आणि हे जर का झालं तर मला वाटतं शेकडो लोक उतरतील त्याच्यात. काय सांगाल सचिन टक्के, ही रिस्क घेण्याची, जोखीम घेण्याची वृत्ती कशी आणावी? बरोबर आहे, रिस्क घेणं हा जो भाग असतो आयुष्यातला, हा फार कमी जुनं, त्यांना असं फार कमी जण आहेत ज्यांना वाटतं की मी रिस्क घेऊ शकतो. पण माझ्या मते एक कॉमन एक फॉर्म्युला आहे जो मला आढळला माझ्या बाबतीत. भारतामध्ये माणूस मोस्टली 20व्या वर्षी ग्रॅज्युएट होतो. ठीक आहे, त्याने ऍटलिस्ट 2 वर्ष तरी जॉब करावा, जेणेकरून तुम्ही एक एम्प्लॉई असाल, अनुभव मिळेल, तुम्ही एम्प्लॉई असाल. कारण की जर तुम्हाला कुठे बिझनेस एस्टॅब्लिश करायचा असेल तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला तिकडे ट्रीट करणार आहात. त्यानंतर तुम्ही म्हणजे तुमच्या लग्नापूर्वी ओके बिझनेसमध्ये उडी मारावी, म्हणजे जेणेकरून तुमच्या माणूस हा रॅट रेसमध्ये येतो. माणूस काय करतो, अरे मला नोकरी लागली, मी एक फ्लॅट 2 BHKचा फ्लॅट खरेदी करतो, मी लोन घेतो आणि मी LIC चक्रात अडकतो आणि त्या चक्रात अडकतो. मी सुरुवातीपासून इंजिनिअरिंगमध्ये असल्यापासून विचार केला मला या लायबिलिटीज नकोत. ओके, मी ना घरासाठी इन्व्हेस्टमेंट केली, ना LICचा हप्ता घेतला, काही नाही केलं. थोडेसे म्हणजे 4 ते 5 लाख रुपये बॅलन्स राहिला. त्यात मी एक रिस्क घेऊ शकलो की ऍटलिस्ट माझ्याकडे लायबिलिटी नाही.
ओके याची, आणि ऍटलिस्ट ती लायबिलिटी नाही आली तर माझं जे ज्ञान जे मिळवलेलं आहे त्यावर मी कुठेतरी जॉब शोधेन जर मी त्या बिझनेसमध्ये फेल झालो तर अशा प्रकारे माणूस ही म्हणजे आजचा तरुण ही रिस्क मॅनेज करू शकतो. नितीन पोद्दार, तुमच्या एका पुस्तकातलं वाक्य मला आठवते, मिळेल ते काम वाजवून घेऊ दाम, पडतील ते कष्ट मगच म्हणू जय महाराष्ट्र. नाही, मी म्हटलं होतं की कळेल ती भाषा, मिळेल ते काम, पडेल ते कष्ट, तेव्हाच होईल जय महाराष्ट्र. मला सांगा, या जय महाराष्ट्रामध्ये आम्ही जोखीम घेण्याची वृत्ती किंवा उद्योजकता जी डिजिटल इंडियाचा कणा आहे कशी वाढवणार? बघा, सगळ्यात पहिले म्हणजे आय थिंक अच्युतने मगाशी म्हटलं की नोकऱ्या ही सगळ्यात डेंजरस, सगळ्यात जोखीमची गोष्ट आहे माझ्या मते. कारण नोकऱ्या असणार नाहीये, लक्षात ठेवा तुम्ही. साधीच मला गंमत सांगतो उदय, मी लिफ्ट म्हणजे सुद्धा नोकरी राहणार नाहीये, कारण लिफ्ट आर ऑटोमॅटिक झालेले आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की मला लिफ्टच्या बटन दाबायची साधी नोकरी मिळेल, तसे होणार नाही. तर नोकऱ्या तुमच्या टेक्नॉलॉजी पूर्णपणे शिफ्ट करते. त्यामुळे तुम्ही कोणाला वाटत असेल की मी ग्रॅज्युएट झालो, डबल ग्रॅज्युएट झालो, मला बँकेत नोकरी मिळणार आहे, मला सरकारी नोकरी मिळणार आहे, नोकऱ्या मिळणार नाही. टेक्नॉलॉजी तुमच्या नोकऱ्या काढून घेणार आहे. त्यामुळे मला महाराष्ट्रभर जे तुमचा कार्यक्रम बघत असतील, परंतु नोकऱ्या काढून घेणार आहे आणि नवीन संधी पण देणार आहे, आणि संधी पण मिळणार आहेत. पण त्याच्यासाठी तुम्हाला तसं स्किल्स नॉलेज असायला पाहिजे. माझी तुमच्या कार्यक्रमाद्वारे सगळ्या महाराष्ट्रभराच्या पेरेंट्सला एकच सांगणं असेल की तुमच्या मुलांच्या हातामध्ये कम्प्युटर द्या. तुमच्या मुलाला त्यांनी काही करू दे कम्प्युटरमध्ये, त्यांनी फेसबुकवर जाऊ दे, व्हॉट्सअप करू दे, त्याला गुगल करू दे, पण घरी एसी नसला तरी चालेल, पण घर वायफाय असणं अत्यंत गरजेचं. घर वायफाय असायला पाहिजे, कम्प्युटर असायला पाहिजे. आणि माझी रिक्वेस्ट असणार आहे परत मुख्यमंत्र्यांना, कारण ते खूप यंग मुख्यमंत्री, डायनॅमिक आहे, महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप मिनिस्टर आणा. महाराष्ट्रामध्ये एक स्टार्टअप मिनिस्टरची गरज आहे. त्या स्टार्टअप मिनिस्टरचं 24/7 एकच काम असायला पाहिजे की जिल्ह्यामध्ये, गावागावामध्ये प्रत्येक कॉलेज, प्रत्येक युनिव्हर्सिटी आणि प्रत्येक स्कूल ही मस्ट कनेक्ट दॅट विथ द रेलेव्हंट इंडस्ट्री. ज्या त्या एरियामधल्या इंडस्ट्रीला त्यांनी कनेक्ट करायला पाहिजे. इंडस्ट्रीची गरज काय, शाळा काय शिकवते हे बघायला पाहिजे. आपल्याला एक स्टार्टअप मिनिस्टरची गरज आहे. प्रेक्षको, हा कार्यक्रम आज मी का केला? कोणत्याही राजकीय पक्षांमधली हाणामारी मला सहज दाखवता आली असती, परंतु नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया अशी घोषणा केल्यानंतर प्रचंड उत्साहाची लहर आली, आम्हाला प्रेरणा मिळाल्यासारखं वाटू लागलं. परंतु त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये असे कोणते गुण आहेत की जे आपल्यामध्ये नाहीत? त्या भूभागात नेमकं असं काय आहे की जे आपल्याकडे असू शकत नाही? त्या व्यवस्थेत असं नेमकं काय आहे की जे आपल्याकडे असू शकत नाही, की जे आम्हाला एक प्रकारे डिजिटल युगाची नांदी ऐकायला भाग पाडेल? प्रेक्षको, डिजिटल इंडियाचा आणखीन एक फायदा तुम्हाला सांगतो. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला एक ध्वनी चित्रफीत दाखवली. माझ्या दोन्ही मोबाईल्सवर क्षणाक्षणाला मेसेजेस येत आहेत की ती ध्वनी चित्रफीत पुन्हा एकदा दाखवा. या कार्यक्रमाचा शेवट करताना, विशेष अतिथींना धन्यवाद देताना ती क्लिप आमच्या अशा प्रेक्षकांसाठी ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर आणि 1991च्याच म्हणजे ग्लोबलायझेशनच्या आधी झाला, जे पालकाच्या भूमिकेत आहेत, आणि अशा मुलांसाठी की ज्यांचा जन्म 1980च्या दशकात झाला आणि ज्यांना या डिजिटल युगामध्ये खऱ्या अर्थानं वावरायचंय, यशस्वी व्हायचंय, स्पर्धात्मक व्हायचंय, त्यांच्यासाठी हे तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला हे माहित आहे का? जर तुम्ही 10 लाखातले एक चिनी नागरिक असाल तर तुमच्यासारखे आणखीन 1300 लोक असतील. लवकरच चीन हा सर्वात जास्त इंग्रजी बोलणाऱ्यांचा देश असणार आहे. सर्वाधिक बुद्ध्यांक असलेल्यांपैकी 25% भारतीय असतील आणि ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त असेल. भारतातल्या उच्च शिक्षितांची संख्या अमेरिकन मुलांपेक्षा जास्त असेल. तुम्हाला हे माहित आहे का? 2010 मधले टॉप 10 जॉब्स 2004 मध्ये अस्तित्वातही नव्हते. विद्यार्थ्यांची अशी पिढी आपण घडवतोय जी सध्या अस्तित्वात नसलेले जॉब करणार आहे. अशी टेक्नॉलॉजी वापरणार आहोत जिचा अजून शोधही लागलेला नाही. अशा प्रश्नांची उत्तर आपण शोधतोय जे प्रश्न काय तेच आम्हाला माहिती नाही. अमेरिकन सर्व्हेनुसार सध्याचे विद्यार्थी आयुष्यात 10 ते 14 नोकऱ्या करतील. 38 वर्षापर्यंत त्यांनी एवढ्या नोकऱ्या केल्या देखील असतील. 4 पैकी 1 जण जेमतेम वर्षभर एखाद्या ठिकाणी टिकेल आणि 2 पैकी 1 जण 5 वर्षापेक्षा कमी काळ तिथे असेल. तुम्हाला हे माहित आहे का? अमेरिकेत गेल्या वर्षी लग्न झालेल्या 8 जोडप्यांपैकी एका जोडप्याचं ऑनलाईन जुळलं होतं. फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या महिन्याला 84,50,00,000 एवढी आहे. 70हून अधिक भाषांमध्ये आज फेसबुक उपलब्ध आहे.
फेसबुक हा जर देश असता तर चीन आणि भारतानंतर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला असता. दर दिवशी 5 कोटी ट्विट आज केले जातात, म्हणजे सेकंदाला 600 ट्विट्स. तुम्हाला हे माहित आहे का? आपण सतत बदलत राहणाऱ्या काळात राहतोय. गुगलवर महिन्याला 3100 कोटी सर्च केले जातात. 2006 मध्ये ही संख्या 27 कोटी एवढी होती. BG म्हणजे बिफोर गुगल हे प्रश्न कुणाला विचारले जायचे? पहिला टेक्स्ट मेसेज डिसेंबर 1992 मध्ये पाठवण्यात आला होता, आणि आज पृथ्वीच्या लोकसंख्ये एवढे टेक्स्ट मेसेज दिवसाला पाठवले जात आहेत. 5 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचायला पूर्वी वर्षानुवर्ष लागायची. रेडिओला 38 वर्ष, टीव्हीला 13 वर्ष, इंटरनेटला 4 वर्ष, आयपॉडला 3 वर्ष आणि फेसबुक फक्त 2 वर्ष. 1984 मध्ये इंटरनेट उपकरणांची संख्या 1000 होती. 1992 मध्ये ती संख्या 10 लाखावर गेली, तर 2008 मध्ये चक्क 100 कोटी. इंग्रजी भाषेत आज मितीला 5,40,000 शब्द आहेत, म्हणजे शेक्सपियरच्या काळातल्या शब्दांपेक्षा ही संख्या 5 पट आहे. 18व्या शतकात अख्ख्या आयुष्यात जेवढी माहिती मिळायची तेवढी न्यूयॉर्क टाइम्स दर आठवड्याला आज देत आहे. यंदाच्या वर्षी 4 एक्झाबाईट एवढी माहिती उपलब्ध होईल. गेल्या 5000 वर्षातल्या माहितीपेक्षा ती जास्त आहे. नवी टेक्निकल माहिती दर 2 वर्षांनी दुपटीनं वाढते. म्हणजे 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षी शिकलेली निम्मी माहिती तिसऱ्या वर्षी आउटडेटेड ठरते. 2011 मध्ये डिजिटल संगीताच्या विक्रीनं दुकानातल्या विक्रीला मागे टाकलं. ऍपलच्या एकूण उत्पन्नापैकी 72% उत्पन्न केवळ आयफोन आणि आयपॅड मधून मिळतंय, आणि काही वर्षापूर्वी ही प्रोडक्ट्स बाजारात देखील आलेली नव्हती. तुम्हाला माहित आहे का? ही क्लिप तुम्ही पाहत असताना अमेरिकेत 67 मुलं जन्माला आली, चीनमध्ये 274 मुलं, तर भारतात 395 मुलं जन्माला आलेली असतील. 6,94,000 गाणी बेकायदा डाउनलोड झालेली असतील. मग या सगळ्याचा अर्थ काय? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.